Okay. Graphical representation of simple harmonic motion. We have to study graphical representation, in which first representation, when the particle starts from mean position, particle जर mean position पासून जर start होत असेल तर त्याचा displacement versus time, velocity versus time आणि acceleration versus time हा ग्राफ आपल्याला प्लॉट करायचा. तो पार्टिकल जर मीन पोझिशन पासून स्टार्ट होत असेल तर त्याची डिस्प्लेसमेंट आपण ज्या एक्सप्रेशनने देतोय ते एक्सप्रेशन आहे x इज इक्वल टू a sin ओमेगा t. करेक्ट. दिस इज द expression for displacement of the particle when it starts from mean position. तो पार्टिकल जर सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करत असेल आणि तो मीन पोझिशन म्हणजे ओरिजिनल पोझिशन पासून जर स्टार्ट होत असेल तर त्याची डिस्प्लेसमेंट आपण ह्या इक्वेशनने देतो x इज इक्वल टू a sin ओमेगा t, where capital A is the amplitude of that simple harmonic motion and omega t is the phase. नंतर या इक्वेशनला जर आपण विथ रिस्पेक्ट टू टाइम डिफरन्शिएट केलं तर आपल्याला काय मिळतं, वेलोसिटी मिळते. ओके. इथे इक्वेशन 1 आहे, याला आपण काय करतोय, डिफरन्शिएट करतो विथ रिस्पेक्ट टू टाइम. मग dx by dt त्याला आपण म्हणतोय वेलोसिटी, आणि वेलोसिटी साठी आपल्याला इक्वेशन मिळालं a ओमेगा cos ओमेगा t. ओके. ही मिळाली आपल्याला वेलोसिटी. नंतर परत या वेलोसिटीच्या इक्वेशनला आपण डिफरन्शिएट करतोय, अगेन डिफरन्शिएट दिस इक्वेशन. Then we get acceleration of the particle performing simple harmonic motion. म्हणजे आपल्याकडे फक्त डिस्प्लेसमेंटचं एक्सप्रेशन होतं, डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन होतं, त्याच्यावरून आपण वेलोसिटीचं इक्वेशन कॅल्क्युलेट केलं आणि ऍक्सेलरेशनचं इक्वेशन कॅल्क्युलेट केलं. ऍक्सेलरेशन आपल्याला मिळालं मायनस a ओमेगा स्क्वेअर साइन ओमेगा टी. ठीक आहे. मग हे जे तीन इक्वेशन्स आहेत, इक्वेशन 1, 2 and 3 represents displacement of the particle, velocity of the particle and acceleration of the particle. Okay. When the particle performing simple harmonic motion SHM and it starts from mean position, particle mean position पासून स्टार्ट होत असेल तर त्याची डिस्प्लेसमेंट, वेलोसिटी आणि ऍक्सेलरेशन आपण कॅल्क्युलेट केले. ओके. नंतर आपण एक चार्ट इथे ड्रॉ करतोय, त्याच्यामध्ये आपण काय घेतलंय, पहिला फेज घेतलाय अँगल थीटा इज इक्वल टू ओमेगा टी, नंतर टाइम. ओके. आता फेजचे जे व्हॅल्यूज घेतल्यात ना 0, π/2, पाय, 3π/2, 2π, त्याचे करस्पॉन्डिंग अँगल्स पण आहेत 0 डिग्री, 90 डिग्री, 180 डिग्री, 270 डिग्री, 360 डिग्री. ओके. रिप्रेझेंटेशन ऑफ वेव्ह जर सायक्लिक रिप्रेझेंटेशन आपण जर स्टडी करत असेल तर त्याच्यामध्ये हा कन्सेप्ट आपण घेतलेला आहे आधी. नंतर फेज अँगल आणि टाइम यांना करस्पॉन्डिंग डिस्प्लेसमेंट, वेलोसिटी आणि ऍक्सेलरेशनचे ज्या काही व्हॅल्यूज आपल्याला मिळतात त्या व्हॅल्यूज आपण इक्वेशन 1, 2 आणि 3 वरून कॅल्क्युलेट केले. ओके. लास्ट सेशन मध्ये आपण हे डिस्कस केले. आणि फायनली आपण ग्राफ प्लॉट केले. फर्स्ट ग्राफ इज डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइम, सेकंड ग्राफ इज velocity versus time, आणि थर्ड ग्राफ acceleration versus time. Let's see the graph. ओके. बघा पहिला ग्राफ आपण प्लॉट केला डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइम ग्राफ, xt ग्राफ म्हटले आपण. xt ग्राफ मध्ये पार्टिकल हा मीन पोझिशन पासून स्टार्ट झालाय, ओरिजिनल पोझिशन पासून, नंतर मॅक्झिमम अँप्लिट्यूडला जातोय, नंतर परत मीन पोझिशनला आला, नंतर परत मॅक्झिमम अँप्लिट्यूडला गेला पण अपोजिट डायरेक्शनला जातोय, आणि फायनली परत तो मीन पोझिशनला येतोय. हा जो ग्राफ आहे ही सायकलची किंवा हे ऑसिलेटरी रिप्रेझेंटेशन जे काही आहे ते पार्टिकलची डिस्प्लेसमेंट आपल्याला रिप्रेझेंट करते विथ रिस्पेक्ट टू टाइम. नंतर पार्टिकलची वेलोसिटी आपण विथ रिस्पेक्ट टू टाइम जर स्टडी करत असेल तर जेव्हा पार्टिकलची डिस्प्लेसमेंट 0 होती त्यावेळेस पार्टिकलकडे मॅक्झिमम वेलोसिटी होती a ओमेगा. बरोबर. आणि जेव्हा पार्टिकलची डिस्प्लेसमेंट मॅक्झिमम झाली म्हणजे पार्टिकल एक्स्ट्रीमला जातोय त्यावेळेस पार्टिकलची वेलोसिटी 0 होते. हे आपण
ऑस्सिलेटरी मोशन किंवा सिंपल हार्मोनिक मोशनच्या मॅक्झिमम आणि मिनिमम व्हॅल्यू जेव्हा कॅल्क्युलेट केल्या तिथं आपण हे स्टडी केले. ओके, म्हणजेच या चार्टवरून जर आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशन जर स्टडी करत असेल तर आपल्याला हे ग्राफ्स मिळतात आणि फायनली आपल्याला या ग्राफवरून फक्त कन्क्लुजन घ्यायचं. कन्क्लुजन काय येते तर डिस्प्लेसमेंट xt ग्राफ आणि व्हेलॉसिटीचा हा vt ग्राफ दोघांमध्ये जो फेज डिफरन्स क्रिएट झालाय तो आहे π/2 फेज डिफरन्स. ओके, π/2 फेज डिफरन्स बिटवीन x डिस्प्लेसमेंट अँड व्हेलॉसिटी. कारण जेव्हा डिस्प्लेसमेंट 0 आहे त्यावेळेस व्हेलॉसिटी ही मॅक्झिमम असते. दोघांमध्ये π/2 एवढा फेज डिफरन्स क्रिएट झालाय. जेव्हा डिस्प्लेसमेंट ओमेगा टी ची व्हॅल्यू इथं फेजची व्हॅल्यू ज्या वेळेस आपण डिस्प्लेसमेंट साठी 0 घेतोय त्याच वेळेस फेजची व्हॅल्यू ही ए ओमेगा झाली, मॅक्झिमम व्हॅल्यू झाली. म्हणजे दोघांमध्ये π/2 एवढा फेज डिफरन्स क्रिएट झाला. नंतर व्हेलॉसिटी आणि ऍक्सेलरेशन यांच्यामध्ये सुद्धा π/2 एवढा फेज डिफरन्स क्रिएट होते. कारण ऍक्सेलरेशन जेव्हा 0 व्हॅल्यूला आहे त्याच वेळेस व्हेलॉसिटी ही मॅक्झिमम व्हॅल्यूला असते. म्हणजे त्यांच्यामध्ये सुद्धा काय आहे तर π/2 एवढा फेज डिफरन्स क्रिएट होतो. ओके, नंतर डिस्प्लेसमेंट आणि ऍक्सेलरेशन दोघांमध्ये जर आपण फेज डिफरन्स जर कंपेअर केला तर जेव्हा डिस्प्लेसमेंट आणि ऍक्सेलरेशन दोन्ही पण मीन पोझिशन पासून स्टार्ट झाले नो डाऊट. पण डिस्प्लेसमेंट हे मॅक्झिमम अँप्लिट्यूडला ज्यावेळेस या डायरेक्शनला जाईल त्यावेळेस ऍक्सेलरेशन हे मॅक्झिमम अँप्लिट्यूडला अपोजिट डिरेक्शनने जाते. अपोजिट डिरेक्शन आपण फोर्स कॅल्क्युलेट केला तर फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मायनस डिस्प्लेसमेंट. Similarly, acceleration of the particle also directly proportional to negative displacement. Acceleration आणि displacement हे दोन्ही oppositely directed असतात. दोन्ही oppositely directed. पार्टिकल जर लेफ्ट साइडला पार्टिकलचे डिस्प्लेसमेंट जर लेफ्ट साइडला असेल तर त्याचं ऍक्सेलरेशन हे राईट साइडला असतं. दोन्ही oppositely directed असतात. म्हणून डिस्प्लेसमेंट अपवर्डला जात असेल तर ऍक्सेलरेशन हे डाऊनवर्डला जाते. म्हणजे दोघांमध्ये जो फेज डिफरन्स क्रिएट झालाय ना तो 180 डिग्री किंवा पाय रेडियन एवढा फेज डिफरन्स क्रिएट होतो. आणि एक फायनल कन्क्लुजन तुम्ही घेऊ शकता. फायनल कन्क्लुजन डिस्प्लेसमेंट आणि ऍक्सेलरेशन या ज्या दोन कर्व आपल्याला मिळालेत ना या साइन कर्व आहेत. दीज कर्व्स आर साइन कर्व आणि व्हेलॉसिटी ही जी कर्व आहे ना ती कोसाइन कर्व आहे, कॉस. ओके, शेवटचं कन्क्लुजन क्लिअर झालं. कारण इक्वेशन मध्ये तुम्हाला दिसतंय की डिस्प्लेसमेंट आणि ऍक्सेलरेशन दोन्ही पण ह्या साइन कर्व आहे. पण व्हेलॉसिटी कर्व जी काही मिळाली आपल्याला ती कोसाइन कर्व मिळते. ओके, क्लिअर झालं. म्हणजे पहिलं काय घेतलं आपण रिप्रेझेंटेशन, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ द सिंपल हार्मोनिक मोशन व्हेन द पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम मीन पोझिशन. पार्टिकल मीन पोझिशन पासून आपण स्टार्ट केला होता. आता आपल्याला काय करायचं सेकंड पार्टिकलला आता एक्स्ट्रीम पोझिशन पासून स्टार्ट करायचं. एक्स्ट्रीम पोझिशन पासून मीन नाही. एक्स्ट्रीम पोझिशन पासून. आणि पार्टिकल जर एक्स्ट्रीम पोझिशन पासून स्टार्ट होत असेल तर त्याची डिस्प्लेसमेंट काय येते. त्याची डिस्प्लेसमेंट काय असते x इज इक्वल टू a cos of ओमेगा टी. त्याची डिस्प्लेसमेंट असते x इज इक्वल टू a cos of ओमेगा टी. हे इक्वेशन पण आपण आधी डिस्कस केले. नंतर सेम प्रोसेस फॉलो करायची. या इक्वेशनला विथ रिस्पेक्ट टू टाइम डिफरन्शिएट करा, आपल्याला व्हेलॉसिटीचं इक्वेशन मिळेल. इक्वेशन 1 ला आपण विथ रिस्पेक्ट टू टाइम डिफरन्शिएट करते. व्हेलॉसिटी मिळते आपल्याला dx by dt ddt of a cos of omega t. ओके, डिफरन्शिएट आपण करतोय. we get dx by dt means velocity v is equal to a omega cos चा डेरिवेशन काय माइनस a omega sin omega t. this is the expression for velocity. क्वेश्चन नंबर 2 ही आपल्याला व्हेलॉसिटी मिळते. नंतर या व्हेलॉसिटीला जर आपण परत डिफरन्शिएट केलं
again differentiate with respect to time, that is dv by dt, which is equal to d by dt of minus a omega sin omega t. Then dv by dt is your acceleration, a is equal to minus a omega square cos omega t. This is expression number 3. ओके. आता जेव्हा एक्सट्रीम पोझिशन पासून पार्टिकल स्टार्ट होते ना, तेव्हा डिस्प्लेसमेंट आणि ऍक्सेलरेशन हे दोन्ही पण आपल्याला कोसाइनच्या फॉर्म मध्ये मिळतात. कोसाइन आणि वेलोसिटी इन टर्म्स ऑफ द साइन फंक्शन. नाउ हियर displacement, velocity and acceleration, their expression, their equation has been changed. These two, displacement and acceleration, are in terms of the cosine function and velocity is in terms of the sine function. Okay, equation 1 2 3 represent displacement, velocity and acceleration of the particle performing simple harmonic motion but starts from the extreme position. Okay, आता हे एक्सट्रीम पोझिशन पासून स्टार्ट होत आहे. आफ्टर दैट लेट्स डिस्कस दिस चार्ट. फेजचे व्हॅल्यू आता सेम राहते. फेज विल रिमेन सेम. ओके, फेज थीटा इज इक्वल टू ओमेगा टी. फेजचे व्हॅल्यूज काय आहेत? 0, पाय बाय 2, पाय, 3 पाय बाय 2, 2 पाय. करस्पॉन्डिंग एंगल्स 0 डिग्री, 90 डिग्री, 180 डिग्री, 270 डिग्री आणि 360 डिग्री. ओके, then its corresponding values of the period are 0, t by 4, t by 2, 3t by 4 and finally the period, capital T. Okay, now we have to calculate the values of the displacement with respect to time by using this equation number 1, x is equal to a cos of omega t. X is equal to a cos of omega t. Let's substitute the value of omega t. What is omega t here? Omega t is 0. Omega t is 0. Substitute that 0 into this equation. A cos of 0. What is cos 0? What is cos 0? 1. 1. As cos 0 is 1, so you will get amplitude A. Okay. For the phase angle 0, we get displacement capital A, that is amplitude. Where phase angle is 0, then displacement is capital A. Okay. Now let's calculate this for next phase angle pi by 2. X is equal to A cos of omega t, which is equal to A cos of, what is omega t? The next value of omega t is pi by 2. Next value of omega t is pi by 2. What is cos pi by 2? Pi by 2 means 90. What is cos 90? Yes? What is cos 90? 0. 0. If cos 90 is 0, then our displacement becomes 0. Displacement becomes 0 for pi by 2 value of the cos. Okay. Similarly, let's check for next value pi.
नेक्स्ट व्हॅल्यू कोणती आता पाय, आणि पाय साठी आपल्याला डिस्प्लेसमेंट किती मिळते ते आपल्याला चेक करायचं. परत तेच इक्वेशन यूज करा, x a cos of omega t. सेम इक्वेशन आपण यूज करतो, x a cos omega t, a cos of omega t. ओमेगा टी ची व्हॅल्यू आता काय घ्यायची आपल्याला, ओमेगा टी ची व्हॅल्यू आपण घेतो नेक्स्ट, दॅट इज पाय. ओके, मग cos पाय किती, cos पाय किती 1 -1 cos पाय -1. cos पाय जर -1 असेल तर आपल्याला व्हॅल्यू मिळते मायनस एम्प्लिट्यूड. ओके, डिस्प्लेसमेंट मिळाली. असं आता पुढची व्हॅल्यू तुम्हाला मिळेल 0 आणि परत कॅपिटल ए. या झाल्या डिस्प्लेसमेंटच्या व्हॅल्यूज, फक्त काय करायचं आपल्याला, हा फेज चेंज करत जायचा, ओमेगा टी चेंज करत जायचा आणि करस्पॉन्डिंग व्हॅल्यूला डिस्प्लेसमेंट किती मिळते ते चेक करायचं. हे डिस्प्लेसमेंट झालं. आता वेलोसिटी काय, वेलोसिटीचं एक्सप्रेशन, वेलोसिटी इज इक्वल टू मायनस a ओमेगा sin ओमेगा टी. velocity is equal to minus a omega sin omega t minus a omega as it is sin. what is omega t? omega t ची पहिली व्हॅल्यू काय घेतली आपण, ओमेगा टी ची पहिली व्हॅल्यू आहे 0. sin 0 किती असतो, sin 0 किती 0. म्हणजे टोटल वेलोसिटी किती मिळाली, टोटल वेलोसिटी मिळते आपल्याला 0. ठीक आहे, पहिली व्हॅल्यू मिळाली आपल्याला 0. ओमेगा टी जर 0 घेतला तर वेलोसिटी पण मिळते 0. आता पुढची व्हॅल्यू π/2 साठी चेक करा. velocity is equal to minus a omega sin omega t which is equal to minus a omega sin π/2. sin π/2 किती येतो, sin π/2 बोला, what is sin π/2? 1. 1. If sin π/2 is 1, then we will get minus a omega. व्हॅल्यू किती मिळते, मायनस a ओमेगा. क्लियर झाले. चला नेक्स्ट व्हॅल्यू चेक करा. नेक्स्ट काय आता, पाय. पुढची व्हॅल्यू आपल्याला ओमेगा टी ची पुढची व्हॅल्यू घ्यायची पाय. sin pi, pi means 180 degree. what is sin 180? sin 180 or sin pi किती असतो, 0. म्हणजे आपल्याला वेलोसिटी मिळते 0. वेलोसिटी मिळाली आता 0. आता नेक्स्ट व्हॅल्यू तुम्हाला मिळेल आता a ओमेगा अगेन 0. ओके, चेक करा तुम्ही फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून कॅल्क्युलेट करून बघायचं. आणि फायनली एक्सेलरेशन आपल्याला कॅल्क्युलेट करायचं फॉर डिफरंट फ्रेम अँगल. एक्सेलरेशन इज गिवन बाय मायनस a ओमेगा स्क्वेअर cos ओमेगा t. minus a omega square as it is into cos of, पहिली व्हॅल्यू काय आहे, ओमेगा टी ची पहिली व्हॅल्यू आहे 0. मग cos 0 किती असेल, cos 0 किती असतो 1. cos 0 1 असेल तर एक्सेलरेशन आपल्याला मिळालं मायनस a ओमेगा स्क्वेअर. एक्सेलरेशन काय मिळतं आपल्याला, मायनस a ओमेगा स्क्वेअर. नेक्स्ट व्हॅल्यू
acceleration is equal to minus a omega square cos of omega t, which is equal to minus a omega square cos of, what is the next value of omega t? Pi by 2. omega t ची पुढची व्हॅल्यू आहे pi by 2. cos pi by 2 किती? 0. cos pi by 2 किती? 0. 0. Entire value of the acceleration is 0. ओके, अशीच पुढची व्हॅल्यू आपल्याला मिळेल a ओमेगा स्क्वेअर अगेन 0 अगेन माइनस a ओमेगा स्क्वेअर. ठीक आहे, हा मिळाला आपल्याला 4. आता फक्त ग्राफ आपल्याला प्लॉट करायचे. पहिला ग्राफ राहील डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइम, दुसरा ग्राफ असेल वेलोसिटी वर्सेस टाइम आणि तिसरा ग्राफ असेल ऍक्सेलरेशन वर्सेस टाइम. ओके, बघा मग ग्राफ आपण प्लॉट करू. ओके, पहिला ग्राफ आपल्याला प्लॉट करायचा डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइम. ओके, डिस्प्लेसमेंट टाइम जर तुम्ही 0 घेतला, टाइम 0 ला करस्पॉन्डिंग डिस्प्लेसमेंट आहे कॅपिटल ए. when time is 0 displacement is capital A. हा पॉइंट मिळाला. then second point, displacement is 0 and time is t by 4. t by 4 time displacement किती में आहे 0. time is t by 4 and displacement becomes 0 here. Okay, now the next value of the displacement is minus a and the time is t by 2. when time is t by 2, displacement is minus a here. Then for 3t by 4, again displacement becomes 0. For t, for the value of t, displacement is capital A. If we plot a graph, then we get a curve we get this curve which starts from extreme point. Okay, particle कुठून स्टार्ट झालाय तर एक्स्ट्रीम पॉइंट पासून पार्टिकल स्टार्ट झालाय. ऍक्च्युअली आपण हिडिंग जे काही कन्सिडर करतो ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ द सिंपल हार्मोनिक मोशन when the particle starts from extreme position. जर पार्टिकल एक्स्ट्रीम पोझिशन पासून स्टार्ट होत असेल तर त्याची डिस्प्लेसमेंट सुद्धा मॅक्झिमम आली पाहिजे. बघा डिस्प्लेसमेंट मॅक्झिमम येते. असंच वेलोसिटी साठी जर आपण ग्राफ प्लॉट केला, वेलोसिटी वर्सेस टाइम ग्राफ, तर व्हॅल्यू चेक करा. टाइम 0 असेल तर वेलोसिटी सुद्धा किती आहे 0च आहे. लेट्स सी हियर, टाइम इज 0 हियर, वेलोसिटी इज 0. हा पहिला पॉइंट आपल्याला मिळाला. नंतर पुढे टाइम आहे t by 4, वेलोसिटी आहे -a ओमेगा. टाइम इज t by 4, हा t by 4 टाइम आणि वेलोसिटी आहे -a ओमेगा. बघा वरती आहे +a ओमेगा, खाली आहे -a ओमेगा. हियर -a ओमेगा. नेक्स्ट द टाइम इज t by 2 and velocity is 0. Time is t by 2, velocity is 0. For next time t by 4, the velocity is plus a omega. आणि जर आपण हा ग्राफ जर प्लॉट केला, पार्टिकल ची वेलोसिटी ही मीन पोझिशन पासून स्टार्ट होते. मीन पोझिशनला वेलोसिटी 0 आहे. इन दिस आपल्याला वेलोसिटी वर्सेस टाइम ग्राफचा नेचर हे मिळते. ओके, क्लियर झालं ग्राफ.
आणि आता थर्ड ऍक्सेलरेशन वर्सेस टाइम हा ग्राफ आपण प्लॉट करतोय. आपल्याकडे व्हॅल्यूज आहेत. ज्यावेळेस टाइम 0 असेल त्यावेळेस ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू आहे -a ω². When time is 0, then acceleration is -a ω². हा पहिला पॉइंट मिळाला. नंतर टाइम किती t/4. t/4 ला ऍक्सेलरेशन किती आहे? हे बघा टाइम t/4 ऍक्सेलरेशन आहे 0. नेक्स्ट टाइम किती आहे? t/2 टाइम आहे. t/2 टाइम ला ऍक्सेलरेशन किती आहे? फॉर t/2 acceleration is plus a ω². That is here. Okay. Next time is 3t/4. 3t/4 साठी acceleration. 3t/4 टाइम कुठे? हे बघा 3t/4 या टाइम साठी acceleration आपल्याला मिळतंय अगेन 0. Acceleration again 0 and for time t acceleration is -a ω². हा जर acceleration चा ग्राफ जर आपण प्लॉट केला then we get like this. आपल्याला हे लिहायचं. ओके क्लियर झालं? वाटलं displacement time graph, velocity time graph and acceleration time graph. कधी हे ग्राफ आपण कधी प्लॉट करतोय? when the particle starts from extreme position. जेव्हा पार्टिकल मीन पोझिशन पासून स्टार्ट झाला होता त्यावेळेस पार्टिकलची डिस्प्लेसमेंट ही 0 पासून म्हणजे मीन पोझिशन पासून स्टार्ट झाली होती. पण आता इथं पार्टिकल एक्स्ट्रीम पोझिशन पासून स्टार्ट होतोय म्हणून त्याची डिस्प्लेसमेंट ही +a आहे, प्लस अँप्लिट्यूड. ओके. आणि फायनल आपल्याला या ग्राफिकल रिप्रेझेंटेशन वरून कन्क्लुजन ऍड करायचं. मग कन्क्लुजन काय येईल इथं? कन्क्लुजन काय असेल? आपल्याकडे 3 कर्व आहेत. पहिली डिस्प्लेसमेंट कर्व, दुसरी वेलोसिटी कर्व, तिसरी ऍक्सेलरेशन कर्व. की ज्याच्यामध्ये डिस्प्लेसमेंट आणि ऍक्सेलरेशन या ज्या दोन्ही कर्व आहेत ह्या कोसाइन कर्व आहेत. दोघांच्याही एक्सप्रेशन मध्ये, दोघांच्या इक्वेशन मध्ये कॉस हे हार्मोनिक फंक्शन येते. दॅट मीन्स both the curves are cosine curve and velocity curve is sine curve. ओके क्लियर झालं? वेलोसिटी कर्व कोणती आहे? साइन कर्व. आणि ह्या दोन कर्व कोणते आहेत? तर कोसाइन कर्व. हे झालं पहिलं कन्क्लुजन. सेकंड कन्क्लुजन, जेव्हा डिस्प्लेसमेंट ही मॅक्झिमम असेल त्यावेळेस वेलोसिटी 0 होते. म्हणजे डिस्प्लेसमेंटची कर्व जेव्हा एक्स्ट्रीम पोझिशनला आहे त्यावेळेस वेलोसिटी कर्व ही मीन पोझिशनला आहे. म्हणजे दोघांमध्ये जो काही फेज डिफरन्स क्रिएट झालाय तो आहे π/2 90 डिग्री. π/2 फेज डिफरन्स ने काय आहे? फेज डिफरन्स दोन्ही कर्व मध्ये क्रिएट झाला. नेक्स्ट वेलोसिटी कर्व आणि ऍक्सेलरेशन कर्व दोन्ही कर्व जर आपण कंपेअर केल्या तर इथं सुद्धा बघा जेव्हा वेलोसिटी ही 0 पोझिशनला आहे, मीन पोझिशनला आहे, त्यावेळेस ऍक्सेलरेशन कर्व ही एक्स्ट्रीम पोझिशनला आपल्याला दिसते. सीएल एक्स्ट्रीम पोझिशनला आहे. म्हणजे वेलोसिटी आणि ऍक्सेलरेशन या दोन्ही कर्व मध्ये सुद्धा π/2 एवढा फेज डिफरन्स क्रिएट होतो. 90 डिग्री फेज डिफरन्स. ओके. आणि लास्ट इज डिस्प्लेसमेंट अँड ऍक्सेलरेशन. जस्ट चेक इट. डिस्प्लेसमेंट जेव्हा मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट पण एक्स्ट्रीम पोझिशनला आहे, ऍक्सेलरेशन सुद्धा एक्स्ट्रीम पोझिशनलाच आहे. पण just see carefully, displacement is at positive extreme and acceleration is at negative extreme. डिस्प्लेसमेंट आणि ऍक्सेलरेशन दोन्ही कर्व एकाच पॉइंटला इंटरसेक्ट होतात. बघा t/4 इंटरसेक्ट एकाच पॉइंटला झालाय पण त्याची डायरेक्शन अपोजिट आहे. डायरेक्शन ही त्यांची अपोजिट आहे. So that the phase difference between displacement and acceleration curve is pi. Pi phase difference takes place between displacement and acceleration curve. Okay, clear झालंय? मग ग्राफिकल रिप्रेझेंटेशन
ऑफ द सिंपल हार्मोनिक मोशन. दोन कंडिशन्स लक्षात ठेवायच्या. जर पार्टिकल हा मीन पोझिशन पासून स्टार्ट होत असेल तर त्याची डिस्प्लेसमेंट तुम्ही घेणार x इज इक्वल टू a sin ओमेगा टी. आणि जर पार्टिकल हा एक्स्ट्रीम पोझिशन पासून स्टार्ट होत असेल तर त्याची डिस्प्लेसमेंट तुम्ही घेणार x इज इक्वल टू a cos ओमेगा टी. ओके, इक्वेशन्स फक्त लक्षात ठेवायचे. दोन्ही पॉइंट्स तुम्ही प्रॉपरली एक्सप्रेस करू शकता. ओके.